भारताने या क्षेत्रामध्ये पहिलं मजबूत पाऊल टाकलेलं आहे. हे पाऊल अंगदाचं पाऊल आहे आणि भारताचं हे पाऊल हलवणं आता जगातल्या कोणत्याही देशाला शक्य नाहीये. भारताची या क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठी जी ताकद आहे ती भारतीय टॅलेंट. जगभरामध्ये एआयच्या क्षेत्रामध्ये जे काम करणारे लोक आहेत, तंत्रज्ञ आहेत, त्याच्यामध्ये 20% तंत्रज्ञ भारतीय आहेत. कालच्या व्हिडिओमध्ये ही बाब मी स्पष्ट केली होती. हा मुद्दा मी ठेवला होता. त्याच्यामुळे भारताकडे टॅलेंटची अजिबात कमतरता नाहीये. ही भारताची स्ट्रेंथ आहे, ही भारताची ताकद आहे आणि त्याच्यामुळे जगातल्या कंपन्यांना स्वाभाविकपणे भारताची भीती असणं अत्यंत स्वाभाविक आहे. जगातल्या कंपन्यांकडे आता भारताच्या बाबत फक्त एकच पर्याय आहे. जे भारतीय स्टार्टअप गेल्या काही वर्षामध्ये भारतामध्ये निर्माण झालेले आहेत त्या कंपन्यांबरोबर हातमिळवणी करायची आणि जगाची बाजारपेठ या कंपन्यांच्या मदतीने काबीज करण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे इथे डॉक्टर विवेक राघवन आणि डॉक्टर प्रत्युष कुमार यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. त्यांनी जे प्रयत्न केले, त्यांनी जे निर्माण केलं सर्वम एआय, त्याचा सगळ्या भारतीयांनी भरभरून वापर केला पाहिजे. त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत हे लक्षात घेऊन सुद्धा प्राधान्य सर्वमला दिलं पाहिजे. जिथे शक्य आहे तिथे सर्वमचा वापर केला पाहिजे आणि डॉक्टर राघवन आणि डॉक्टर प्रत्युष कुमार यांचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे.